आज स्पर्धेच्या युगात नियोजनाअभावी अनेक संस्था अडचणीत येत आहेत. युवा उद्योजक श्री माणिक कुंभार व त्यांच्या संचालक मंडळाच्या पारदर्शक कारभारामुळे बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सोहात सहकारी संस्था सहकार क्षेत्रात अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आली आहे. सहकार क्षेत्रात संस्था टिकवणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. अशा स्थितीत सुद्धा संस्थेने 10व्या वार्षिक सर्वसाधारण सभेअखेर या संस्थेने अहवाल सालात 19 लाखांवर नफा कमावला आहे, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी केले. ते आयोजित आरबी हॉलमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात महालक्ष्मी प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी नाडगीत गायले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला व अहवाल सालात विविध स्तरावर प्रावीण्य मिळालेल्या गुणवंतांच्या यावेळी यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे माजी चेअरमन नगरसेवक श्री माणिक कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविकामध्ये म्हणाले की सभासद, निस्वार्थ संचालक मंडळ व प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्यामुळे बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सोहात संस्था ही अल्पावधीतच नावारूपास आली आहे. राजकारण विरहित कामकाज केल्याने सहकार क्षेत्रात संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. ठेवीदारांना आकर्षक व्याजदर व कर्जदारांना अल्प व्याजदरात कर्ज पुरवठा करून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास संस्था मदत करत असल्याची माहिती दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी उद्योजक व संस्थेचे चेअरमन श्री जावेद चोकावे होते. यावेळी अहवाल वाचन करताना चेअरमन जावेद चोकावे म्हणाले, संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले असून संस्थेत अहवाल सालात एकूण 860 सभासद, 15,90,500 रुपयांचे भागभांडवल, 8,60,67,000 रुपयांची ठेवी असून 5,30,07,000 रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गुंतवणूक 3,80,64,251 रुपये इतकी झाली असून 81,04,322 रुपये इतकी शिल्लक जमा आहे. संस्थेने अहवाल सालात 19,02,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक अभय मगदूम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सीईओ अशोक चिंचले यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली. या कार्यक्रमास युवा नेते उत्तम पाटील, सभापती प्रदीप माळी, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक आर्गे, उद्योजक अशोक कुंभार, व्हाईस चेअरमन श्रीकांत गोलतनावर, संचालक अभय लगारे, कुमार चिपरे, राजेंद्र माळी, विजय गोरवाडे, सलीम अफराज, महादेव कुंभार, सौ शोभा चिपरे, सौ लक्ष्मी कुंभार, अण्णा हेरलगे, श्रीपाल जंगटे यांच्यासह सभासद, कर्जदार, ठेवीदार व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन RS पचंडी सर यांनी केले तर आभार अजित कांबळे यांनी मांडले. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. खऱ्या अर्थाने या संस्थेला 10 वर्ष पूर्ण होत आहे आणि माझी इच्छा होती की 10 वर्षाच्या निमित्ताने एक 10 कोटीची ठेवी या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि विशेष करून माणिकांना तुम्हाला एवढंच सांगतो की लवकरात लवकर आत्ताच अभय मगदूम यांनी सांगितल्यासारखं आता बोरगावमध्ये अनेक संस्था स्थापन झाल्यामुळे आपण आपल्या संस्थेला भरारीने पुढे घेऊन जायचं असेल तर निपाणी परिसरामध्ये आपले ब्रांचेस त्या ठिकाणी आपण काढावे. ही काळाची गरज आहे. आणि मी विशेष करून अनेक गोष्टीचा उल्लेख करेन की सहकार क्षेत्रामध्ये राहून आपण बोरगाव परिसराच्या सर्वांगीण विकासामध्ये सुद्धा आपला मोलाचा वाटा त्या ठिकाणी असावा. आता तर आहेच. त्या बोरगाव परिसरातल्या अनेक उद्योजक असतील, लघु उद्योजक असतील, कार्मिक असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांना आपण एक आर्थिक त्या ठिकाणी ऊर्जा देऊन, त्यांना चालना देऊन, त्यांना मार्गस्थ करण्याचं काम आपल्या या माध्यमातून केलेलं आहे. मी खऱ्या अर्थानं सगळ्यांचं मनापासून एवढ्यासाठी कौतुक करतो की समाजातल्या वेगवेगळ्या प्रत्येक समाजातले लोक एकत्रित येऊन आणि विशेष करून व्यापार करणारे सर्वजण एकत्रित येऊन आपण ही बँक या ठिकाणी स्थापना केली. आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हस्ते या संस्थेचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यांचा हात आपल्या संस्थेला लागले म्हटल्यावर ही संस्था भविष्यामध्ये भरारी घेणार याची शंका नाही. मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या सगळ्या कामाच्या माध्यमातून आपलं काम बाजूला ठेवून आपण संस्थेला सुद्धा वेळ देता आणि संस्थेची प्रगती त्या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी आपल्या काळामध्ये, आज जावेद चेअरमन असेल, मागं माणिक असेल, आपल्या सगळ्या आपली ही सिस्टीम जी आहे याचं सुद्धा मी कौतुक करतो की आपण चेन सिस्टीम ठेवला आहे. वर्षाला मला माहित नाही कधी, परंतु आपण कायमस्वरूपी अध्यक्ष बदलत असतात आणि प्रत्येकाने आपापल्या कार्यकाळामध्ये आपल्या
माध्यमातून या संस्थेला उचित अवस्थेत नेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आपलं मनापासून कौतुक करतो आणि विशेष करून संस्थेच्या माध्यमातून आपण आपल्या बोरगाव परिसरातील सार्वजनिक गोष्टी असतील यामध्ये सुद्धा आपण सहभाग घ्यावा. मळे साहेब, उदाहरण आपल्या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी असतील, अनेक सांस्कृतिक गोष्टी असतील, बोरगावच्या अनेक काही अडीअडचणी असतात, त्यामध्ये सुद्धा आपली संस्था अग्रगणी असावं असे एक माझी प्रामाणिक. माणिकनं माझा उल्लेख करताना सांगितलं की गेली 10 वर्ष सातत्यानं निपाणी तालुक्यामध्ये काम करत असताना, समाजातल्या सर्व घटकांना बरोबरीने घेऊन जात असताना, आदरणीय दादांनी घातलेल्या मार्गावर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न मी असेल, अभिनंदन पाटील त्या ठिकाणी करत आहोत. आज आर्यत उद्योग समूहाच्या माध्यमातून माझ्याकडे कुठली संस्था, माझ्याकडे कुठले पद नाही, काय नाही, तरी सुद्धा आपण आर्थिक संस्थेच्या माध्यमातून असेल, उद्योग समूहाच्या माध्यमातून असेल, लोकांचा विकास, लोकांना मदत करण्याची जी भावना आहे ती आपण ह्या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून करू शकतो. हे ज्वलंत उदाहरण दादाने आपल्याला या ठिकाणी घालून दिलेलं आहे आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच मार्गावर मी सुद्धा आज निपाणी परिसरामध्ये काम करत असताना आज आर्यत उद्योग समूहाच्या माध्यमातून एकूण 54 गावं निपाणी मतदारसंघामध्ये, त्यात एक मोठं नगरपालिका निपाणी आहे, बोरगाव आहे, अशा या 2 नगरपालिका आहेत. यामध्ये काम करत असताना मी सगळ्यांना बरोबरीने घेऊन जाण्याचं काम मी माझ्या माध्यमातून केलं. बोरगाव वासियांचं विशेष करून मी एवढ्यासाठी आभार मानतो, सातत्यानं ज्या वेळेला मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला खंबीरपणाने माझ्या पाठीमागे राहून आपण सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. हे सहकार्य मी कधीही विसरू शकतो. आदरणीय दादांच्या पासून या गावाच्या आणि गावच्यासाठी सातत्यानं मी असेल, अभिनंदन पाटील, आम्ही सतत बोरगावला कशा पद्धतीने घेऊन पुढे जाता येईल या माध्यमातून आम्ही ते ध्येय ठेवून काम करत आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून असेल, गेली 10 ते 15 वर्ष सातत्यानं या गावची धुरा आमच्या हातामध्ये, दादांच्या विश्वासावर, नेतृत्वावर विश्वास ठेवून बोरगाव वासियांनी जो आशीर्वाद केला, हा फार मोठा आशीर्वाद मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार. एक सामान्य कार्यकर्ता असून मी काम करत असताना जो पाठबळ माझ्या गावातून आज आमच्या माता भगिनी असतील, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित असणारे असतील, सातत्यानं माझ्यावर तुम्ही जो काय प्रेम आशीर्वाद या पहिला केलेला आहे, तोच आशीर्वाद भविष्यामध्ये सुद्धा राहावा असं त्या बाबाडांची मी प्रार्थना करतो. माझ्या सर्व शुभेच्छा या बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट संवादला सातत्यानं आहेत. आमचं कुटुंब असेल, मी असेल, अभिनंदन पाटील असतील, सातत्यानं आमचं मार्गदर्शन आणि सहकार्य हे कधी सुद्धा तुम्हाला सोडून नाही. पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या बरोबरीनं आम्ही तुमच्या बरोबर आहे एवढंच या माध्यमातून सांगतो. आणि मला 10 वर्षानं परत बोलवल्याबद्दल माणिक तुमचं विशेष आभार मानतो. आणि आमचे बोलतनावर मला निरोप द्यायला नगारे साहेब निरोप द्यायला आले त्यावेळेला मनापासून मला पण वाटलं की बाबा माझ्या अजून आठवण ठेवले. माणिकचं आहे, बाकीच्यांचं सांग, बाकीच्यांनी सुद्धा अजून आठवणीनं या ठिकाणी बोलून आवर्जून मला या आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही मला या ठिकाणी बोलवून मान दिला, त्याबद्दल संयोजकांचं सगळ्यांचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.